केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आता आपण उभे आहोत कुर्णी बंधारा। यंदाच्या पावसाळ्यामध्ये कुर्णी बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वाहतं पाणी आपल्याला दिसून येते। गेले 2 दिवस पावसाचा जोर वाढला असून त्यामुळे या नदीला मोठा पूर आला असून कुर्णी बंधारा पाण्याखाली गेला आहे। तसेच येथील सर्पिला तलावाची पाणी 35 फुटावर पोहोचली आहे। आता पावसाचा जोर असा राहिला तर या ठिकाणी मोठा महापूर पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यात कुर्णी बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम। परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात कुर्णी बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय। सध्या बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून नागरिकांनी पाण्याचा अंदाज न घेता बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान सरपिराजीराव तलावातील पाणीसाठाही झपाट्याने वाढत असून तलावाची पातळी 35 फुटावर पोहोचली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष पावसाच्या परिस्थितीकडे लागून राहिले। केके न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोतर। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।